नाही तर मला ना इथं यायला एवढा कंटाळा येतो ना, पूर्ण खड्ड्याने खड्डेच होते इकडे. गव्हर्नमेंटने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण पावसाच्या पुढे काय आहे खड्डे ते. अरे वाहतात डोंगरातून, मस्त मजा वाटते बघायला. ते असं आई पप्पांना अपडेट दिलं ना तर त्यांना जरा काळजी भेटते. आईवडिलांना करत राहायचं. नागोठण्याच्या आधी जो रस्ता होता थोडा 3-4 किलोमीटर जरा खराब निघाला. खराब म्हणजे नॉर्मल होता, की आता पॅच वगैरे विजवले होते. या महाडच्या पुढे काय रोड आहे मस्त, काय रोड आहे असं वाटतंय. ऊंचे ऊंचे पहाड़ मुझे आए मिले, देखो ये क्या नजारे हैं. काय मस्त वातावरण आहे मित्रांनो, पूर्ण हिरवं हिरवंगार. जय शिवराय मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे रवींद्र परब. आज मी चाललो आहे 3rd टाईम मुंबई गोवा महामार्गावरून आणि चाललो आहे गणपती फेस्टिवलला. आणि हे बघा आजचं आहे माझं. हे बघा हे अशा प्रकारे बांधलेलं आहे पूर्ण. यात पप्पा आणि कीर्ती हेल्प करायला आलेले. जे वाजले आहेत 4:33 4:33. चला आता आपली जर्नी स्टार्ट करूया. चला हां चला चला मित्रांनो, आपली आता सुरुवात झाली आहे गावी जायची. आता वाजले आहे सकाळचे 4:36. आपण चाललो आहे खास करून गावी गणेश चतुर्थीला. आता असणार आहे गणेश चतुर्थी 7 तारीखला. त्या खास कारणासाठी मी निघालेलो आहे गावी. मी निघणार होतो 2 वाजता, पण घरी बोलले 2 वाजता नको निघू वगैरे. आणि मगाशी पण पाऊस पडून गेला, त्याच्यामुळे मला थांबावं लागलं. बॅग वगैरे नीट बांधता येत नव्हते पावसामुळे. जसा पाऊस गेला तसा मी सर्व टुरिंगचा सेटअप लावायला लागलो. मित्रांनो, माझी आपली मुंबई गोवा महामार्गावर जाण्यासाठी ही 3री टाईम आहे. 2 वेळा गेलो होते मी, आपलं मे महिन्यामध्येच गेलेलो. आता हे फर्स्ट टाईम आहे जो मी पावसामध्ये ट्रॅव्हलिंग करणार आहे. एवढी लॉंग जर्नी तशी मी केली आहे नाशिक वगैरे, पण एवढी लॉंग जर्नी फर्स्ट टाईम आहे माझी. म्हणजे पावसामध्ये एवढी लॉंग जर्नी फर्स्ट टाईम माझी पावसामधली. कालपासून पाऊस नव्हता, आज रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे मित्रांनो. बघूया आता मुंबई गोवा मार्गाचा रस्ता आता कसा आहे. मेन आहे आपला जो पनवेल आणि महाडपर्यंत रस्ता कसा आहे आधी ते बघायला लागले. गेल्यावेळी गेलेलो मी मे महिन्यामध्ये, म्हणजे आताच रिसेंटली एप्रिलमध्ये. तर रस्ता एवढा खास नव्हता. आता काय अपडेट केलं असेल काय माहीत अपडेट वगैरे, तर आता बघूया. तिथे गेल्यावर समजेल काय दुर्दशा झाली असेल की चांगला आहे रस्ता. मला तर वाटत नसेल चांगला असेल, कारण आपली गव्हर्नमेंट एकदम मस्त आहे, जी पटापटा कामं करते असली वगैरे. टॅक्स लवकर वसूल करतात, पण रस्ता बनवायला भरपूर टाईम लावतात. एकदा नंतर पुढे जाऊन बघावं लागेल की बॅग एकदम बरोबर बसली आहे की नाही. मित्रांनो, गणपतीला गावी जायची सुट्टी भेटली ना तर मजाच अलग असते. एवढी मजा येते ना गणपतीला जायला. काही असो, सुट्टी पाहिजे गणपतीला जाऊ. आणि नंतर जो सुट्टी भेटल्याचा आनंद असतो ना यायला, काय सांगू. माझं पहिलं मन होतं की मी आपला कोल्हापूर हायवेने जाऊ, पण आपल्याला काय एवढं माहीत नाही त्याचं. तसं मी जायला काय नाही, पण अजून कोण सोबतीला असलं तर ठीक होतं. म्हणून मी मुंबई गोवा हायवेनेच चाललो आहे. खुशीमध्ये मी गेअर पण विसरतोय. 3रा टाकायच्या ऐवजी फर्स्ट गेअरवर येतोय, 3रा टाकायच्या ऐवजी खाली उतरवतोय. एवढी मॉर्निंगमध्ये आता जेवढा रस्ता गाठायचा आहे ना तेवढा गाठायचा आहे मला, कारण आता एवढं ट्रॅफिक नसणार. मित्रांनो, रात्री 2 वाजता निघणार होतं. कारण काय मला माहिती आहे, कारण 2च्या नंतर ना गाड्या सर्व आपल्या लक्झरी वगैरे असतात ना
ते सर्व ना बाहेर म्हणजे पुढे जातात एकदम. त्यामुळे 2 वाजता गेल्यावर ना एकदम रस्ता खालीच असतो भेटतो. तसंच फक्त तिथं जड हेवी व्हेकलच असतात आणि आपले प्रायव्हेट कार, बाकी लक्झरी वगैरे पुढे निघून जातात. म्हणून 2 वाजता निघण्याचं कारण आहे. जर 2 वाजता निघालो असतं ना तर एवढ्यात पेनच्या पुढे असलं असतं. हळूहळू हळूहळू जाऊन बघूया बरोबर आहे की नाही. तर बरोबर तर आहे. हे बघा मोठे टँकर निघालेले आहेत, ट्रक. त्याला मित्रांनो त्याच्या पुढे तो चाललाय तो आपला लोणावळा आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे. अरे बापरे, इधर नो एंट्री दिली. आपल्याला पकडायचं आहे. मुंबई गोवा. इकडून आपण गेलो रे गणपती बाप्पा. मित्रांनो जसं आपण NH-66ला मार्ग पकडला तसंच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपली रिअल जर्नी स्टार्ट झालेली आहे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे पेनला आणि पेनमध्ये हमरापूर गावामध्ये, जे आहे गणपतीचं माहेरघर म्हणलं जातं. आणि आता वाजले सकाळचे 6:25. आपण निघालेलो 4:30ला. आतापर्यंत 2 तास झालेले आहेत. आणि मित्रांनो आतापर्यंत पेनपर्यंत आता तुम्ही पाहिला तर रस्ता एकदम मस्त आहे. आतापर्यंत तर रस्ता एकदम काही म्हणजे जास्त काय भेटलं नाही मला, खड्डे वगैरे, म्हणजे एकदम चांगला रस्ता होता. आता बघूया पेनच्या पुढे कसा रस्ता आहे. मला 2 तास लागले कारण मित्रांनो मध्ये मध्ये मी जरा ब्रेक पण घेतला, जरा कॅमेऱ्याची सेटिंग परत बॅग बरोबर आहे की नाही चेक करण्यासाठी. आपण लॉंग रूटला चाललो तर आधी बघावं लागणारच, पुढे काही प्रॉब्लेम व्हायला नको. थोडा काहीतरी मी आलेलो होतो ना तेव्हा आता पाठी रस्ता जरा खराब होता. आपला तळेखारच्या आधी थोडासा पॅच. आता जरा तो हे केलेला आहे, बुजवलेला आहे डांबर घालून. फक्त एका साईडचा, दुसऱ्या साईडचा अजून नाही केला आहे. मित्रांनो आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याची बॅटरी आता डाऊन झाली होती म्हणून मी चेंज केली आणि जरा 1 मिनिटाचा ब्रेक घेतलेला आणि आता आपण निघालो आहे. आणि नागोठणेच्या पुढे थोडा रस्ता जरा खराब भेटलेला मला आणि नागोठण्याच्या नंतर म्हणजे 1 किलोमीटर तरी रस्ता खराब होता आणि त्याच्यानंतर आता रस्ता चांगला भेटलेला आहे मित्रांनो. आणि वाजले आहेत सकाळचे 7:15. मित्रांनो हा पहिला रस्ता एवढा खराब होता ना, हा सुकलीच्या पुढे, सुकली एक गाव आहे त्याच्या पुढे आता बनवलं आहे. बघू आधी कुठपर्यंत बनवलं आहे. मी आता जूनमध्ये आलो, आपला एप्रिलमध्ये आलो होतो तेव्हा इकडे पूर्ण खड्डे होते. अर्धा रस्ता कॉन्क्रीट ह्याचा केलेला आहे सिमेंटचा आणि अर्धा आपला ह्याचा डांबरचा केला आहे खडी घालून. आणि परत झाला तर चालू सिमेंटचा रस्ता आणि राईटला काम चालू आहे रस्त्याचं. बघा नाही तर मला ना इथं यायला एवढा कंटाळा यायचा ना, पूर्ण खड्डेच होते इकडे. आता हालीच रस्ता बनवलेला आहे मित्रांनो, कारण एप्रिलमध्ये हा रस्ता असा बनवला नव्हता, पूर्ण खराब रस्ता होता. बघूया आता इथून महाडपर्यंत रस्ता कसा आहे. मित्रांनो आता आपण पोचलो आहे कोलाडला आणि वाजले आहेत सकाळचे 7:30. कोलाडला काम भरपूरच बाकी आहे. सर्व्हिस रोडनेच चाललो आहे आता. अजून काय म्हणजे जास्त काम झालेलं नाही आहे. तसा रस्ता बरा आहे सर्व्हिस रोड, म्हणजे खड्डे नाही आहेत, फक्त डायव्हर्जन आहे आणि एकतर्फी रस्ता आहे. हा सिमेंटचा रस्ता बनवलेला पण ह्याला सगळे चिरा पडलेले आहेत. गव्हर्नमेंटने खड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला आहे पण पावसाच्या पुढे काय आहे खड्डे, ते पावसाने सिद्ध करून दाखवलं की तुम्ही कशा प्रकारचं माल मटेरियल यूज करताय. खड्डे बुजवण्यासाठी फक्त त्याच्यावर खडी टाकतात आणि त्याच्यावर आपलं डांबर की झालं, खड्डे विजले. हा रस्ता आत्ताच बनवलेला आहे डांबरीकरणाचा.
मित्रांनो आता आपण पोचलोय माणगावला आणि आता वाजले आहे सकाळचे आता 8 वाजायला आले आहेत आणि आतापर्यंत रस्ता एकदम मस्त होता. आता डायरेक्ट थांबूया आणि घरी कॉल करूया कारण आपले आई वडील काळजी करत असणार कुठे पोचलं वगैरे. हे असे असतात जे ओव्हरटेक करणारे स्पीडमध्ये घेऊन येतात. चला आधी घरी कॉल करूया काळजी करत असणार. घरी कॉल करूया मित्रांनो. आता सकाळचे वाजले 8-7 आणि आतापर्यंत रोड एकदम मस्त होता. नागोठणे आणि मध्ये फक्त रोड जरा खराब भेटला मला नागोठण्याच्या आधी थोडा. हॅलो हां माणगावच्या पुढे आहे. माणगावच्या पुढे हां सर नॉर्मल रस्त्याने गेलं पनवेल हां. असं आई पप्पांना अपडेट दिलं ना तर त्यांना जरा काळजी भेटते. आईवडिलांना कॉल करत राहायचं. नागोठण्याच्या आधी जो रस्ता होता थोडा 3-4 किलोमीटर जरा खराब निघाला. खराब म्हणजे नॉर्मल होता की आत्ता पॅच वगैरे विजवले होते. नंतर थोडा चांगला भेटला आतापर्यंत म्हणजे नॉर्मल आहे ठीकठाक आहे म्हणजे काय प्रॉब्लेम होणार नाही असं आहे. अजून आपल्याला इथं 6.5 तास दाखवत आहेत पोचायला. बघूया आता किती तासात पोचू आपण. मित्रांनो आता आपण पोचलो आहे लाहोरेच्या पुढे म्हणजे दासगाव आणि लाहोरेच्या मध्ये. आणि ब्रिजचं भरपूर काम बाकी आहे म्हणजे आता आहे तसं काम झालेलं नाही आहे. नॉर्मल आहे केलेलं आहे त्या लोकांनी टेम्पररी. आपलं विटा ह्याच्या बसवल्या आहेत सिमेंटच्या. मित्रांनो मिस्टेक झाली माझे लाहोरे नाही लोणेरे गाव आणि दासगावच्या मध्ये. डोंगर बघितलं तर मित्रांनो पूर्णपैकी झरे वाहतात डोंगरातून. मस्त मजा वाटते बघायला ते. मित्रांनो इथून चिपळूण आता 99 किलोमीटर आहे. रत्नागिरी 487 आणि पंजे 390. आता चिपळूण फक्त 99 किलोमीटर राहिलेलं आहे आपल्याला गाठायचं. आणि आता आपण इथं पोहोचलो आहे वीरला. मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे महाडमध्ये आणि हे तुम्ही बघू शकता गांधार पाणी लेणी. हे 5 पांडवांनी बांधले होते. आपण नक्कीच काहीतरी इकडे जाऊन व्हिजिट करूया. आणि मित्रांनो आतापर्यंत आपण कव्हर केलं आहे 170 किलोमीटर. काय 180च्या आसपास आपण कव्हर केलेलं आहे. आणि आतापर्यंतचा साकीनाक्यापासून ते इथपर्यंत मी ट्रिप चालू केली होती साकीनाक्यापासून. आणि आतापर्यंत रोड बोलायला गेला तर चांगलाच आहे. फक्त मध्ये थोडाफार नागोठणे आणि त्यामध्ये म्हणजे आधी 2 किलोमीटर फक्त रोड जरा खराब होता. म्हणजे आता थोडा म्हणजे गणपतीच्या आधी म्हणजे हे 1 वीक आधी होल विजवले होते. आणि नंतर थोडा नंतर ठीकच होता चांगलाच. म्हणजे काही म्हणजे मला आता अडथळा आला नाही आता येईपर्यंत महाडपर्यंत. आणि हा महाडच्या पुढे काय रोड आहे मस्त. काय रोड आहे असं वाटतंय. ऊंचे ऊंचे पहाड़ मुझे आए मिले देखो ये क्या नजारे हैं. काय मस्त वातावरण आहे मित्रांनो. पूर्ण हिरवगार. आणि मित्रांनो आयुष्यामध्ये असं पाहिजेच एक लॉंग राईड. किती वर्षातून 2 तरी लॉंग राईड पाहिजेत. नाही तर आपण सकाळी उठणार जॉबला जाणार संध्याकाळी येणार झोपणार परत दुसऱ्या दिवशी तोच रुटीन येऊ पूर्ण कंटाळा येतो. असं काहीतरी पाहिजेच मित्रांनो.
म्हणजे आनंद करणारं असे लॉंग राईड. महाडपर्यंत बऱ्याचपैकी रोड आता तयार झालेलाच आहे. म्हणजे आता जाईपर्यंत या मुंबईपासून ते महाडपर्यंत. पण इकडून जाताना कसा रस्ता आहे मी सांगू शकत नाही, कारण गेल्या वेळी मला एवढा कंटाळा आलेला ना. आता बघू नेक्स्ट आता येणार आहे ना परत, तेव्हा तुम्हाला दाखवेन त्या साईडने रोड कसा आहे. तो थोडा पाऊस लागला तर डायरेक्ट आपलं पनवेलपर्यंत. त्याच्यानंतर पाऊस थोडा नॉर्मल लोकांमध्ये भेटत होता रिमझिम वगैरे. पण बोलत आहेत की आपला पुढ्या साईडला वगैरे पाऊस पडतो आहे भरपूर. आता बघूया आपण किती वाजेपर्यंत पोचतो. 2-2 मिनटं चांगला रस्ता भेटतो, 2-3 मिनटं खराब रस्ता भेटतो. पण हा नॉर्मल रस्ता आहे, म्हणजे तुम्ही जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला एवढा काय त्रास होणार नाही. मित्रांनो, आता आपण पोलादपूर क्रॉस केला आणि पोलादपूरपर्यंत पण रोड एकदम मस्त होते, एकदम मक्खन टाईपमध्ये होते. महाडपासून महाड ते पोलादपूर रस्ता एकदम मस्त आहे. इकडून अजून मित्रांनो 62 किलोमीटर आहे. चिपळूणला आपण थोडी आपल्या गाडीला आराम देऊया. हा बघा, याचा टायरच गेला, टायर पंक्चर झाला. मित्रांनो बघा, भोगावच्या पुढे एक टनल आलेला आहे आपल्याला. पण या टनलचं नाव काय? भोगाव टनल. अच्छा, एक कशेडी. कशेडी बोगदा मित्रांनो, तो मस्तपैकी कशेडी बोगदा. मित्रांनो, आता आपण कशेडी बोगद्यामध्ये आलेलो आहोत आणि मस्त वाटतंय. अच्छा, आपण वर नाही गेलो, मला समजलंच नाही या कशेडी बोगदा कधी आला. आणि कशेडी बोगद्याचे लायटिंग पण बरं दिसतं वाटतंय. तुम्ही बघू शकताय बघा लायटिंग वगैरे. कारण आपण असं वर जातो आणि तिकडे लेफ्टला जाण्याचा मार्ग होता ना आपला बोगद्याकडे, त्याच्यामुळे मी समजलं नाही याला की कुठलं हे आहे. त्याच्यामध्ये वाटतं मध्ये खड्डे पडलेले वाटतं, डांबरीकरण केलेलं आहे. आपण बोगद्यामध्ये एंटर केलेलं होतं 9:02 किती पार करायला लागतात बघूया. आपल्याला जास्त मिनिट लागले नाही बोगदा पार करायला, 2 ते 3 मिनिट लागले. जास्त स्पीडवर नव्हतं, 60च्या स्पीडवर होतो. फक्त एकच टनल चालू ठेवलं आहे येण्या जाण्यासाठी. फक्त कशेडी टनलमध्ये हेवी व्हेकलला अलाव नाही आहे, पण हे हेवी व्हेकल चालले. रत्नागिरी 196, हे 19 किलोमीटर बाकी आहे. बघूया, खेडला काहीतरी नाश्ता करूया. बघूया काय भेटतं नाश्ता करता. नादामध्ये आता बघा पुढे कोकण रेल परिसर से मेल. बाईकला जास्त आराम दिला नाही आहे. आता खेडला बघूया, थांबूया थोड्या वेळ.